आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पंगतीत केली जाणारी आलू मटर फ्लॉवरची चमचमीत अशी भाजी। ती कशी तर चला पाहूया। मटार, शेंग आणि बटाटा याची भाजी करायची आहे। त्यासाठी आपण घेतलेले आहेत मटार आणि यामध्ये आपण थोड्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये थोडा फ्लॉवर आहे, गाजर आहे, एक बटाटा आहे आणि एक शेंग घेतलेली आहे। या सर्व भाज्या आपण कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण घेतलेले आहेत 2 कांदे, हिंग, मीठ, 7 ते 8 पकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, सुकं खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्त्याच्या ऐवजी तुम्ही तेजपत्ता वापरलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत। त्या मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत राई, जिरं, आपला आगरी मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल काश्मीरी पावडर, इतकंच। तर चला करायला घेऊया। चला आता ना आपण लगडी पण ठेवलेली आहे। आता काय करूया, आपण त्यामध्ये घालूया तेल। 2 पळ्या तेल घालतो आपण। तेल आपलं जरा गरम होऊ दे। चला आता आपण काय करूया, त्यात घालूया राई 1 छोटा चमचा आणि 1 छोटा चमचा जिरं। राई जिरं तडतडलंय, आता आपण त्यात घालूया कढीपत्ता आणि 2 मिनिटं आपण झाकण देतोय। बघा आता आपण घालूया त्यामध्ये कांदा। 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि कांदा नेहमीप्रमाणे आधी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आपण झाकण देऊया आणि कांदा पहिला शिजवून घेऊया। आपण ना झाकण काढूया। पहा आपला कांदा तर शिजतोय। आता त्याचसोबत आपण टोमॅटो सुद्धा घालूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो दोन्ही छानपैकी शिजून निघेल। पुन्हा आपण झाकण देऊया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया। आता ना आपण त्यामध्ये घालूया लसूण, परतवून घेऊया 2 मिनिटं। लसणाचा कच्चा वास तर गेलाय। आता आपण त्यात घालूया मसाले। सगळ्यात आधी आपण घालूया आपला आगरी मसाला, त्यानंतर आपण घालूया लाल काश्मीरी पावडर, त्यानंतर घालूया हळद, सोबत घालूया गरम मसाला आणि त्यासोबत आपण घालूया थोडंसं हिंग। 1 छोटा चमचा हिंग घातलेला आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। हे परतवून घेऊया। मसाले छान लागलेले आहे। आता त्यामध्ये आपण घालूया मटार आणि सोबत घालूया भाज्या। भाज्यांमध्ये आपण घेतलेल्या आहे शेकटाच्या शेंगा, गाजर, फ्लॉवर आणि एक बटाटा। आता हे छान एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। आम्ही ज्या भाज्या ॲडिशनल घातल्या आहेत ना, जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्या स्किप केल्यात आणि नुसता बटाटा घातलात तरी सुद्धा भारी होते भाजी। छान एकजीव करून घेऊया, परतवून घेतलेला आहे आपण। आता आपण काय करूया, त्यात अर्धा ग्लास पाणी घालूया आणि थोडी रसरशीत अशी भाजी करूया। आता द्यायचं आहे वरतून झाकण आणि गॅस मीडियम ठेवायची आहे आणि 10 मिनिटं आपली भाजी होऊ दे। पहा आपली भाजी छान शिजलेली आहे। मटार वगैरे बटाटा वगैरे छान शिजलेला आहे। आता आपण त्यात घालूया सुकं खोबऱ्याचं वाटण। हे फक्त सुकं खोबऱ्याचं वाटण आहे, यामध्ये कांदा वगैरे भाजलेला नाही आहे। त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ। आता हे छान मिक्स करून घेऊया।
अगदी साधी, सोपी आणि सरळ भाजी आहे. आता पुन्हा आपण ना झाकण देऊया, कारण आत्ताच मीठ घातलंय ना. तर आपण झाकण देऊया आणि 2 मिनटं आपण चांगली वाफेवर ही भाजी होऊ दे. आपण ना झाकण काढून बघूया. तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. आता वरतून खूप सारी घालूया कोथिंबीर. आणि आता आपण गॅस बंद करूया. केलेला पाहुणचार आणि एकत्र बसून केलेली पंगत, बस आणखीन काय हवं. मग रेसिपी आवडली ना, मग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.